म्हटलं ना, आहे एक. मम्माला माहिती आहे? नाही नाही, मम्माला नाही माहिती. म्हणजे मम्माला सांगण्या इतपत गोष्टी पुढे नाही गेल्यात. हा म्हणजे आम्ही जनरल भेटतो. मला त्याला भेटायला आवडतं. अनु, तुम्ही 4-5 वेळेस भेटलात आणि तू मला हे आत्ता सांगतेस? आय एम सॉरी दी. ओके ओके, मी तुला सगळं व्यवस्थित सांगते. सो आम्ही पहिल्यांदा नारळ विकत घेताना भेटलो. अशा भेटी घडत गेल्या. अनु, तुला कळतंय का? तू प्रेमात पडलीयस. हा म्हणजे आय डोंट नो, बट तुला सांगू दी, त्याला भेटले ना की आसपास बटरफ्लाईज फिरतात असं वाटतं मला. अगं, तो खूप छान आहे ग. त्याच्याबरोबर वेळ घालवायला खूप आवडतं मला. मी त्याच्यासोबत खूप कम्फर्टेबल असते. इनफॅक्ट आज सकाळी सुद्धा आपण डायनिंग टेबलवर बसलो होतो तेव्हा त्याचाच फोन आला. अगं, मला वाटलंच होतं म्हणून मी तुला मगाशी विचारलं. हो, पण अगं मला नीट बोलताच नाही आलं त्याच्याशी. नाही म्हणजे बाबाच्या टेन्शनमुळे मी धड बोललेच नाही. आणि तू पण होतीस ना समोर, मग मला जरासं ऑकवर्ड झालं. आज भेटूया असं म्हणत होता. मला असं वाटतंय की तो मला प्रपोज करायच्या विचारात आहे. कदाचित आजच. आज प्रपोज? हा म्हणजे कदाचित केलंही असतं त्यांनी मला प्रपोज. प्रपोज? कुणी कुणाला प्रपोज केलं? मम्मा, ऍक्च्युली मी अनुला हे सांगत होते की समरने कसं लग्न ठरल्यानंतर सुद्धा मला प्रपोज केलं होतं. ऑफकोर्स, मी कसं विसरेन. मला वाटतं त्यानंतर तुम्ही एअरपोर्ट जवळच्या त्या द मौरियाज मध्ये गेला होतात ना जेवायला? राईट राईट. अनु, हे सगळं तुझ्या बाबतीत होऊ शकतं. म्हणजे असं ड्रीम प्रपोजल एखाद्या छान कुठल्या तरी जागी. फक्त तू योग्य डिसिजन घे. अजूनही वेळ गेलेली नाहीये. नीट विचार कर. तिचं लग्न ठरलं ना की मी तर एखाद्या क्रूजवर जाणार आहे 2 महिने राहायला. एनिवे, तुम्ही बाहेर येताय का? मी कॉफी करते. हो. अनु, आय नो की तू खूप आनंदात आहेस, पण मला सांग, हा जो कोणी मुलगा आहे तो ममाच्या एक्सपेक्टेशन्सना मॅच करणारा आहे ना? म्हणजे तो श्रीमंत आहे ना? अदरवाईज ममाला हे स्थळ मान्य नाही होणार. दी, खूप श्रीमंत तर नाहीये तो. नाही म्हणजे मी त्याच्या आई वडिलांना भेटले. ते योगा क्लासला येतात ना माझ्या, त्यामुळे अंदाज येतो ते डिसेंट मिडल क्लास फॅमिलीतले लोक आहेत. अनु, तुला मिडल क्लास मुलगा चालेल? हो दी, पैसा ही माझी मुलगा निवडण्याची प्रायोरिटी कधीच नव्हती. नाही अनु, कसं असतं ना की आपली एक लाईफस्टाईल ठरलेली असते आणि त्यात असे अचानक बदल झाले की मग प्रॉब्लेम्स होतात.
अनु, तू या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केलायस ना? ती डे टू डे लाईफमध्ये कॉम्प्रोमाइजेस तर करावेच लागतात ना. नाही म्हणजे एखाद वेळ कोणी आसपास नोकर नसतील, मला खूप विचार करून पैसा खर्च करावा लागेल, किंवा मोठं घर नसेल वावरायला, पण ती तो तर असेल ना माझ्यावर खूप प्रेम करायला. आणि त्याच्यासाठी म्हणून जर मला ऍडजस्टमेंट कराव्याशा वाटत असतील तर काय हरकत आहे. कोणाचा फोन होता रे? हा. तिचाच. ती कोण? तुमची योगा टीचर. हो, म्हटलं होतं की नाही, ती स्वतःहून फोन करेल, काळजी करू नकोस. भेटूया म्हणाली. कुठे? हॉटेलमध्ये? हा, मग आता काही तुला आईच्या हातचं गोड लागणार नाही. आई काय काही तुझं उगाच. गंमत केली रे. तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघितला ना की छान वाटतं. पण आज विचारच तिला. आणि विचार, नक्की विचार. म्हणजे कसं विचारू, तिला काय वाटेल वगैरे, हे असलं असलं काही नको मनात आणूस. हा, विचार तिला. हो विचारतो. आणि माहिती घे तिची. तिच्या घरच्यांशी पण बोलावं लागेल ना आपल्याला. खात्री आहे मला, अनन्या नक्की हो म्हणेल. होप सो. बरं, आता यातलं थोडस काहीतरी खायला हरकत नाही तुला? हो आता खाणार आहे. खाणार? आणते ग. हा, या बसा. चेहरा काय खुल्लाय. वा वा. काकाजी, काकाजी कुठे आहेत? सांगा ना. अगं ऑफिसला गेलाय. तू वाघ मागे लागल्यासारखं का पळत आलीयस? काय झालं? अरे न्यूजच तशी आहे. सकाळी सकाळी न्यूज? बोल बोल लवकर बोल. काकीजी, आज अथर्व कोणत्या तरी मुलीसोबत डेटवर जाणार आहे. काय? तुला कोण बोललं? काकीजी, जशी तुमची जीभ शार्प आहे ना, तसे माझे कान शार्प आहेत. तेवढंच डोकं शाप असतं तर बरं झालं असतं. हा? नाही काही नाही. मला म्हणायचंय की आपल्याला पत्ता न लागू देता माय लेक काहीतरी खिचडी पकवतायत. खिचडी? नाही 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 नाही. मला नाही वाटत अथर्व डेटवर जाऊन खिचडी खाणार आहे. आणि तसंही कॅफेमध्ये गेल्यानंतर तो काहीतरी इंटरेस्टिंग ऑर्डर करेल ना. अगं बाई, म्हणजे आपल्याला कळू न देता माय लेक मिडल क्लास मुलगी घरात आणण्याचं प्लॅनिंग करतायत असं म्हणायचंय मला. अजून एक अरुणासारखी लोअर मिडल क्लास मुलगी जर या घरात आली, आपलं काही खरं नाही. वही तो मम्मीजी सारखी सासू या जगातच नसेल. त्यांना श्रीमंत भाऊ नकोय. पण काकीजी, तशी सून जर या घरात आली तर त्यांची टीम स्ट्रॉंग होणारच ना. आणि इक्वल तर नक्कीच. हाय रब्बा. काकीजी, सिमरन सिमरन, मी जोपर्यंत टीम मध्ये आहे ना तोपर्यंत तू अजिबात काळजी करू नकोस. 1 वर्ष तर नाहीच नाही. अरुणाला आणू दे तिची मिडल क्लास सून या घरात. मग बघतेच कशी वाट लावते ते बघ तू. आणि अजून 1 वर्ष आहे मी या घरात. तोवर त्यांचं जगणं मुश्किल नाही केलं ना, मी नावाची देविका नाही. त्यांनी आतापर्यंत मला जेवढा त्रास दिलाय ना, त्या सगळ्यांचा सूड घेण्याची वेळ आली आहे. मस्त मॅच रंगेल. मिडल क्लास कर्णिक वर्सेस श्रीमंत घरच्या मुली. आणि जिंकणार आपणच. 4 दिवस सुद्धा काम न करता राहता येत नाही का रे तुम्हाला? आणि एवढंच महत्वाचं असेल तर शंकरला पाठव, नाहीतर तू फोनवर बोल. पण ऑफिसच्या एम्प्लॉईजना घरी बोलवत जाऊ नकोस प्लीज. बर चल, तू आज चल, तुझं बीपी चेक करायचंय, मला डॉक्टरांना कळवायचंय. चल.
अनु हं? कसलं टेन्शन आलंय तुला? दी, मी ज्या मुलाबद्दल बोलत होते तो हाच मुलगा होता. व्हॉट? मला शंका आलीच होती. नाही नाही, हे कसं शक्य आहे? अनु, आर यू सिरियस? हो दी, आय एम सिरियस. बरं मला सांग ना, तुला कसा वाटला हा? चांगला आहे, डिसेंट वाटला, खूप साधा आहे. आय नो, तेच तर मला खूप आवडलंय दी. पण अनु, तू त्याच्या बॉसची मुलगी आहेस, हे त्याला फारसं आवडलेलं दिसत नाही. हो, असं मलाही वाटतंय. नाही म्हणजे खूपच अनएक्सपेक्टेड असेल ना त्याच्यासाठी हे. आणि त्याच्या चेहऱ्यावर जरा दिसलं मला ते. बट दी, डोंट वरी, मी आत्ता जाणार आहे ना लंचला त्याच्याबरोबर, तेव्हा मी त्याला सांगेन की मला या सगळ्या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही. अगं पण ममाला फरक पडतो अनु. या सगळ्या गोष्टी ममासाठी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे मुलाचा क्लास, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड, त्याचं फायनान्शियल स्टेटस, या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत ममा खूप जास्त फर्म आहे. आय नो, म्हणजे अथर्व चांगलाच मुलगा असेल. तुझ्या चॉईस बद्दल मला अजिबात डाऊट नाही. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. पण अनु, तो आपल्या बाबाच्या कंपनीत काम करतो, म्हणजे त्याचा क्लास आणि आपला क्लास वेगळा आहे. म्हणजे असेल, आणि इन दॅट केस ममाला कन्व्हिन्स करणं खूप खूप अवघड आहे. दी, मला माहितीये फायनान्शियली तो आपल्या तोडीचा नाहीये, बट मला या सगळ्याचा काहीच फरक पडत नाही ग. आणि मला हेही माहितीये की ममाला तो नाही आवडणार. बट ऑल आय नो इज की बाबा मला सपोर्ट करेल, आणि तू सुद्धा आहेस की. वेल, एनिवे, दुपारी मी जाणार आहे लंचला त्याच्याबरोबर, सो मी सगळ्या गोष्टी सॉर्ट करेन, नीट व्यवस्थित बोलेन. हा, मी आलेच. हे काय, माझी मुलगी पण इथेच काम करते. मला सांग, नवीन हँडसेट कुठला चांगला आहे रे? मला माझ्या मुलीला गिफ्ट करायचं. उद्या माझा बर्थडे आहे ना, म्हणून बाबांनी नवीन फोन गिफ्ट दिला. मी स्पष्ट सांगते अथर्व तुला, श्रीमंत घरातली मुलगी या घरात सून म्हणून येणार नाही. हो, मला पटतंय. हॅलो आशिष. काकीजी, हम्म, मी ना पापाजींशी नवीन फ्लॅट घेण्याबद्दल बोलले. ते थोडे पैसे द्यायला तयार झाले. अरे वा, मस्त. लवकरात लवकर वेगळी हो, आता तुलाही ना या मिडल क्लास लोकांबरोबर आटेदालचा भाव करत बसावं लागेल. लवकर लवकर. वही तो, आता तुम्ही जाणार म्हटल्यावर मी आणि रोहन इथेच बोर होऊन जाऊ. तसंही आता रोहन आल्यावर ना मी त्याच्याशी वेगळं राहण्याबद्दल बोलणार आहे. येस,
दिस इज द करेक्ट टाइम. तुझी हालत माझ्यासारखी होईल. इतकी वर्ष मी मागे लागले होते शेखरच्या, तेव्हा जाऊन आता कुठे तो तयार झालाय वेगळं होण्यासाठी. हे बघ, तू रोहनला वेळीच जाग कर. पण रोहन तर झोपला नाहीये, तो ऑफिसला गेलाय. अगं म्हणजे त्याला वेळीच कन्व्हिन्स कर वेगळं राहण्यासाठी, कळलं? ओ सॉरी सॉरी सॉरी. करेक्ट काकीजी, एकदम सही बोलताय. काय झालं काकीजी? अरे मी तर आताच म्हणाले की एकदम सही बोलताय, मग तुम्ही का ओरडलात? जी नेल पेंट पण खराब झाली. अगं तुझ्या बोलण्यावर नाही ओरडले मी. हे बघ, हे बघ, हा फोटो बघ. हा फोटो बघून घेऊन चालले. अरे काकीजी, तुम्ही असं ओरडलात जसं काय कुठली भूतनी बघितलीये तुम्ही. ही तर सोनी कोडी आहे. ही सोनी कुडी आहे. अगं हीच जी त्या दिवशी आपल्या मानगुटीवर बसली होती. ह्या दीड शहाण्या मुलीमुळेच माझी अॅनिव्हर्सरी स्पॉइल झाली होती. अगं हिच्याचमुळे नाही का त्या दिवशी त्या रस्त्यावरच्या म्हातारीला आपल्याला डॉक्टरांकडे न्यावं लागलं होतं. आपला पूर्ण दिवस खराब झाला होता, आठवतंय का? अरे हा, ही तर तीच मुलगी आहे. पण हिचा फोटो या मॅगझिन मध्ये काय करतोय? मेरा मतलब की या मॅगझिन मध्ये रिच लोकांचे, क्रिकेटर्स, सेलिब्रिटीज यांचे फोटोज असतात ना? ओ गॉड. आता काय झालं काकीजी? एक मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत, जगदीश धर्माधिकारी. त्यांची वाईफ इरावती धर्माधिकारी, ती कुठल्या तरी मोठ्या क्लबची प्रेसिडेंट झालीये. त्याच्याबद्दल हे आर्टिकल आलंय. यांचा फॅमिली फोटो आहे. म्हणजे ही त्यांची मुलगी आहे. एवढ्या श्रीमंत घरातली. हाय रब्बा, मतलब तुम्ही जिला मिडल क्लास आणि डाऊन मार्केट समजत होता, ती हाय क्लास आणि रिच निघाली. पण श्रीमंत घरातल्या मुली अशाही असतात, एवढ्या साध्या. ए अरुणा, हा बघा आला बघा अथर्व. पाणी आण, पाणी आण त्याच्यासाठी. अरे आज एकदम थकल्यासारखं वाटतोयस. हा, हो, ऑफिसमध्ये काम जास्त होतं. मग अनन्याला भेटला नाहीस का? काही हरकत नाही, उद्या भेट आणि सविस्तर बोल तिच्याशी. नाही, तसं नाहीये. भेटलो आम्ही, पण म्हणजे अरे अथर्व, अरे काय काय झालं सविस्तर सांगशील का? हा, तुझी आई कधीपासून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. आणि साहजिकच आहे ना, खूप मोठा निर्णय आहे बाळा. काय नक्की तिकडे काय झालं हे ऐकायला आम्ही सुद्धा उत्सुक आहोत ना. काय झालं सांग सांग सांग.
बाबा समहाव मला नाही वाटत की अनन्या आपल्या घरासाठी योग्य मुलगी. अरे पण म्हणजे अचानक काय झालं? हं? म्हणजे कालपर्यंत तर तुला असं काही वाटत नव्हतं. अरे गोड आहे मुलगी ती, जशी आपल्याला हवी तशीच. नाहीये आई. अनन्या आपल्याला हवी तशी मुलगी नाहीये. म्हणजे आज सकाळी मी आमच्या बॉसच्या घरी गेलो होतो हं. ऑफिसच्या कामासाठी आणि तिकडे मला अनन्या भेटली. बॉसच्या घरी अनन्या कशी? अनन्या आपल्याला वाटते तशी मध्यमवर्गीय मुलगी नाहीये. ती माझ्या श्रीमंत बॉसची मुलगी आहे. जगदीश धर्माधिकाऱ्यांची मुलगी अनन्या धर्माधिकारी. अनन्या धर्माधिकारी. एक काम कर, तू हा केक ट्राय कर. ह्याची ना टेस्ट कॉफी बरोबर मस्त ब्लेंड होते. थँक्यू सो मच आंटी. खरंच नकोय. ऍक्च्युली अंकलची तब्येत बरी नाहीये हे कळलं, म्हणून त्यांची चौकशी करायला आलोय मी. दॅट्स सो स्वीट ऑफ यू. अरे ब्लड प्रेशरची गोळी घ्यायची विसरला, मग बीपी शूट अप झालं. आता कंट्रोल मध्ये आहे. तसा बरा आहे तो, पण त्याला रेस्ट घेण्याची गरज आहे म्हणून झोपलाय. दॅट्स बेटर. नो प्रॉब्स. मी निघतो. जाता जाता म्हटलं त्यांना भेटून जाऊ म्हणून. पण कधीही येत जा. इनफॅक्ट तुझं इथलं येणं जाणं वाढावं अशीच माझी इच्छा आहे. थँक्स लॉट आंटी. ऍक्च्युली मलाही आवडलं असतं, पण अनन्यालाही हे आवडेल असं वाटत नाही. म्हणजे आय नो आंटी की तुम्ही आणि माझे पॅरेंट्स, तुम्हाला सगळ्यांनाही असं वाटतं की अनन्याने असं लाईफ पॅटर्न मला चूज करावं म्हणून. पण हे होणं जरा अवघड आहे. हो. म्हणजे तुला अनन्या हे बघ, म्हणजे मला माहितीये ती थोडी इमॅच्युअर आहे, पण नाही आंटी, असं अजिबात नाहीये. ऑनेस्टली मलाही आवडलं असतं जर मी अनन्याची चॉईस असतो तर, पण तसं नाहीये. आणि आय थिंक अनन्याच्या मनात दुसरं कोणीतरी आहे. व्हॉट? येस, and I think we should respect her decision, आंटी. नाही नाही, श्रीमंत घरातली मुलगी असली तर आपल्याला नक्कीच ती सून म्हणून नकोय. मी जेवणाचं बघते. एक मिनिट अरुणा. माझा एक, बघ, ही मुलगी चांगली आहे, उत्तमच आहे, यात काही शंका नाही, बरोबर. आणि आपण इतके दिवस ओळखतोय तिला, तर तिच्यात खरंच काही दोष असते तर आपल्याला कधीतरी दिसलेच असते ना ते. तुम्ही म्हणता ते सगळं मान्य आहे मला, पण एकदा तोंड भाजल्यावर माणूस ताक सुद्धा फुंकून पितो ना, तसं झालंय माझं. आणि चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या मुली आपल्यासारख्यांच्या मध्यमवर्गीय कुटुंबात 12 महिने 24 तास नाही राहू शकत. त्यात अथर्वचे बॉस ते, म्हणजे ते किती श्रीमंत असतील याची कल्पना करूच शकतो आपण. नोकर चाकर, गाड्या, प्रत्येकाला स्वतंत्र खोली. होणार आहे अथर्व? हो, खूप
खूप मोठं घर आहे त्यांचं. मग नाही, दुरून सगळं चांगलं दिसतं, पण खोलात शिरलं की रंग कळतात आपल्याला. नकोच ना, कशाला हवी विषाची परीक्षा. अगं अरू, तुझा मुलगा विषाच्याच प्रेमात पडला असेल तर कोण काय करणार? तू ऐकत होतीस आमचं बोलणं? काय करणार अरू? तू बघतेस ना आपलं घर किती छोट आहे. जर असं कुजबुजलं तरी दुसऱ्यांच्या कानावर पडतं, आणि जर नेहमीच्या आवाजात बोललो तर शेजाऱ्यांनाही ऐकू जातं. एनिवे, सॉरी टू हिअर दिस बॅड न्यूज. एवढं काही वाईट झालेलं नाहीये देविका. नाही कसं? आतापर्यंत अथर्वला एकही मुलगी पसंत पडत नव्हती, आणि आता नेमकी एखादी पडली तर तीही श्रीमंत घराची निघावी. ह्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाहीच आहे, नाही का? हा, आमच्यासारखे सेन्सिबल आईबाप असते तर त्यांना आनंदच झाला असता. पण तुमची गोष्ट वेगळी आहे ना, तुमचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. तुम्हाला तर धक्काच बसला असेल, नाही का? आणि काय रे अथर्व, त्या दिवशी मी तुझ्यासाठी एवढ्या श्रीमंत मुलीचं स्थळ आणलं घरी, तर तिचा अपमान करून तू घरातून हाकलून लावलंस. आता स्वतः श्रीमंत मुलगीच पसंत केलीस. वाह, मग त्या दिवशी एवढी नाटकं कशाला केलीस? काकू प्लीज, आत्ता माझा मूड नाहीये. मी तुला उगाच काहीतरी उलट सुलट बोलेन आणि तुला ते आवडणार नाही. अथर्व, हे बघ देविका, तो प्रसंग पूर्णपणे वेगळा होता. हे अरू, वेगळं वेगळं काही नसतं. माणूस ज्या गोष्टीपासून नको नको म्हणून लांब पडत असतो ना, नेमक्या त्याच गोष्टी त्याच्या मागे लागतात. काय म्हणायचंय तुला? म्हणजे तू जितकी नाही नाही म्हणशील ना, तितकीच अजून एक श्रीमंत सूनच तुझ्या मागे लागेल. बघ तू. आणि अथर्वला आवडलेली मुलगी अनन्या धर्माधिकारी, ती फक्त श्रीमंत नाहीये, तर गडगंज श्रीमंत मुलगी आहे. एक मिनिट, हे बघ, बघा बघा ना, बघा बघा. तुमच्यासारख्या 10-12 कर्णिकांच्या 7-8 पिढ्या विकत घेतील ना, इतका पैसा यांच्याकडे. त्यापेक्षाही जास्त असेल. जमिनी, प्रॉपर्टीज, बँक बॅलन्स, परदेशात लॉकर्स, कोट्यावधींचे दागिने. बघा. आणि अरू, तू कितीही नाही म्हण, पण तुझ्या नशिबात श्रीमंता घरची सूनच लिहिलीये. बघ तू. मग एक गोष्ट तूही लक्षात ठेव देविका, म्हणजे हे बोलताना मला आनंद होतोय असं नाही, पण आजपर्यंत आयुष्यात जे काही अनुभवलंय, जे काही पाहिलंय, त्यावरून या बाबतीत माझी मतं ठाम आहेत. श्रीमंता घरची मुलगी या घरी सून म्हणून येणार नाही, मग ती अनन्या असली तरीही.